महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मधुकर पाटील रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम महिलांसाठी आणि महिलांच्या मदतीने आयोजित केला होता। सौ अपूर्वा नागेश शिंदे, मृणाली शिवलकर, अर्पणा पाटील आणि सारिका नागती यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले। महिला दिन हा स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस असल्याने या कार्यक्रमात 400 ते 450 महिलांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। महिलांनी एकत्र येत संघटनात्मक शक्ती आणि समानतेचा संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वरसे ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रामाशेठ म्हात्रे, उपसरपंच डॉक्टर स्वप्नाली पाटील, माजी सरपंच मीना म्हात्रे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर सकपाळ, शांतीशील तांबे, ज्योती थडे, जयश्री पाटील आणि सारिका दळवी उपस्थित होते। महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। या खेळांमध्ये विजेत्या महिलांना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तितिक्षा अमय जोशी यांनी प्रभावीपणे पार पडले, ज्यामुळे संपूर्ण सोहळ्याला विशेष रंगत आली। या कार्यक्रमाने स्त्री शक्तीचा सन्मान, महिला एकता आणि समानतेचा संदेश दिलाय। अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सामाजिक एकजूट महत्त्वाची आहे, असा संदेश या सोहळ्यातून मिळालाय। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।